पैसा सर्व काही नाही, पण पैशाशिवाय काहीच नाही. रक्ताच्या नात्यात जेव्हा पैसा येतो, नाती दूर व्हायला वेळ लागत नाही. पैसा येतो आणि जातो. मित्रांनो, आजच्या काळात पैसा हा शब्द उच्चारला की लोकांच्या मनात सुलभता आणि आयुष्य आरामाचे जीवन आणि सत्ता अशा अनेक गोष्टी लोकांच्या मनामध्ये येतात. पैसा सर्व काही नाही, पण पैशाशिवाय काहीच नाही. हेच आजच्या युगाचं कटू सत्य आहे. पण या जीवनाच्या धावपळीत आपण नेमका पैशाचा अर्थ विसरलो आहेत की काय, हा विचार करणे गरजेचे आहे. पैसा हा मालक नको, नौकर असावा. पैशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत तो तुमच्या खिशापर्यंत मर्यादित आहे, तोपर्यंत तो तुमचा उत्तम नौकर आहे. तो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. पण ज्या दिवशी पैसा तुमच्या डोक्यात शिरतो, त्या दिवशी तो तुमचा मालक बनतो. माणसाने पैशासाठी जरूर कष्ट करावे, पण पैशाच्या गुलामगिरीत माणसांनी स्वतःचं अस्तित्व गमावू नये. पैशाची किंमत आणि मूल्य. अनेकांना वस्तूची किंमत ठाऊक असते, पण त्या वस्तूचे मूल्य मात्र कळत नाही. पैसा महागडं आथरून विकत घेऊ शकतं, पण शांत झोप नाही. पैसा उत्तम पुस्तक विकत घेऊ शकतं, पण बुद्धिमत्ता नाही. पैसा औषध देऊ शकतं, पण आरोग्य नाही. म्हणून संपत्ती कमावताना अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. ती गोष्ट तुम्हाला या जगातला कोणताही पैसा परत मिळवून देऊ शकत नाही. श्रीमंती पैशात की विचारात? खरा श्रीमंत तो नाही ज्यांच्याकडे बँक बॅलन्स आहे. खरा श्रीमंत तो आहे ज्याला आपल्याकडे असलेल्या पैशाचा योग्य उपयोग करता दानशूरता माहीत आहे. गरजूंना केलेली मदत ही व्याजासह मिळणाऱ्या परताव्यापेक्षा कित्येक पटीने जास्त समाधान देऊन जाते. पैसा आणि नाती. हे मार्मिक सत्य आहे की रक्ताच्या नात्यात जेव्हा पैसा येतो, तेव्हा नाती दूर व्हायला वेळ लागत नाही. पैसा येतो आणि जातो, पण दुखावलेली माणसं पुन्हा जोडणं फार कठीण असतं. पैसे कमवायच्या शर्यतीत आपल्या माणसांना वेळ द्यायला विसरू नका. शेवटी कठीण काळात तुमच्या ATM कार्डापेक्षा तुमच्या माणसाचा खांदा जास्त आधार देतो. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेल की पैसे नक्कीच कमवा, जिद्दीने कमवा, उपभोगण्याची हिंमतही ठेवा. पण लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रवासात पैसा हे केवळ पेट्रोल आहे, जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेऊ शकते. पेट्रोल संपलं की प्रवास थांबतो, पण पेट्रोलसाठीच गाडी चालवणं हा प्रवासाचा उद्देश नसावा. धन्यवाद.